नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 10च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला 4 महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर. 4 महत्त्वाच्या घडामोडींपैकी पहिली महत्त्वाची घडामोड म्हणजे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस असून मुंबईकरांचे हाल सुरूच आहेत. तर शाळेसाठी बाहेर पडणारे विद्यार्थी असतील, त्याचबरोबर ऑफिससाठी जाणारे कर्मचारी असतील, या संपामुळे या दोघांचे मोठे हाल होत आहेत. तर दुसरीकडे खासगीकरण, कामगार कायद्यातील बदलांविरोधात बँका, पोस्टाचा आजही संप सुरू आहे. तर राज्यात सध्या भाजप शिवसेनेमध्ये शह-काटशहाचं राजकारण बघायला मिळतंय. त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात आहेत. तर याच दौऱ्याचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे आज मराठवाड्यातील दुष्काळ पाहणीवर निघत असल्यानं मोदी विरुद्ध ठाकरे असा सामना आज रंगणार आहे. आणि या 4 महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. सुरुवातीला बेस्ट संपासंदर्भात या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. बेस्टच्या संपामध्ये कामगारात फूट पडली होती. शिवसेनेच्या कामगार सेनेनं संपातून माघार घेतली होती. मात्र आता या माघारी नाट्यावरून शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेमध्येच फूट पडली आहे. काही कामगारांनी बेस्ट कामगार सेनेला रामराम केलाय. तर आज कामगार सेनेचे 7,000 कर्मचारी कामावर येऊन 500 बस रस्त्यावर धावतील, हा दावा देखील फोल ठरलाय. अवघे 23 कर्मचारी कामावर आले असून शिवाजीनगर, वडाळा डेपोतून अवघ्या 9 बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे सेनेच्या निर्णयाला कामगारांकडूनच विरोध झाल्याची चर्चा रंगली आहे. तर कृती समिती हे पसरवत असल्याचा आरोप बेस्ट कामगार सेनेनं केलाय. आणि या सर्व प्रकारामध्ये मुंबईकर मात्र नाहक भरडला जातोय. तर संप मिटत नसल्यानं सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांचे असे हाल सुरू झालेले आहेत. स्वाती लोखंडे ढोके आमच्या प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. स्वाती, नेमका हा सगळा गोंधळ नेमका काय आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय सर्वसामान्य नागरिक भरडला जातोय? रात्री उशिरा शिवसेनेची जी सेना आहे, बेस्ट कामगार सेना, त्यांनी आपण सपोर्ट मागे घेतोय जो नैतिक सपोर्ट दिला होता आणि आमचे कर्मचारी संपातनं बाहेर पडून आता आम्ही गाड्या चालू, बेस्ट बसेस चालू, असं एकंदर वक्तव्य केलं होतं. आज सकाळपासूनच या सगळ्या घडामोडीवर न्यूज 18 लोकमत लक्ष ठेवू नये, पण असं लक्षात आलं की अवघे 23 कर्मचारी आलेत आणि 9 बसेस या पोलीस ताफ्यामध्ये, पोलीस बंदोबस्तात या रस्त्यावर धावतायत. कारण तोडफोड होण्याची शक्यता होती. पण आता जर आपण बघितलं की 7,000 कर्मचारी आहेत, तर किमान अर्धे कर्मचारी येऊन त्यांनी काही बसेस रस्त्यावर उतरणं हे अपेक्षित होतं. पण आपण बघितलं की 500चा जो दावा आहे तर त्याच्या 5% ही बसेस या रस्त्यांवर उतरू शकलेल्या नाहीयेत. त्यामुळे शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेचे जे काही सभासद कर्मचारी आहेत बेस्टचे, त्यांनीच खरं तर या शिवसेनेच्या निर्णयाला जो नकार दिलेला आहे. आणि आपण जर पत्र दाखवू शकलो आपल्या प्रेक्षकांना की त्याच्यात त्यांनी म्हटलं की शिवसेना जी आहे, बेस्ट कामगार सेना, ही कामगार हिताचे निर्णय घेत नाहीये. त्यामुळे अनेकांनी राजीनामे दिलेत. याच्यामध्ये धारावीचं आपण जर पत्र दाखवू शकलो, तिकडे ते डेपोचे सचिव आहेत आणि त्यांनी हे जे आहे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे बेस्ट कामगार सेनेतच फूट पडली आहे. याआधीही साधारणतः 13,000 कर्मचारी हे शिवसेनेचे बेस्ट कामगार सेनेचे सभासद होते. पण आता ही सभासद संख्या जी आहे ती अवघी 11,000वर आहे. त्याच्यामुळे हा कामगार या शिवसेनेच्या संघटनेकडे पाठ फिरवतोय असं लक्षात येत आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जो काही दावा करत की मुंबईकरांचा जो काही त्रास आहे तो मी थोडाफार का होईना पण कमी करू, पण प्रत्यक्षात घडताना तसं बघायला मिळत नाहीये. कारण जो काही मोठा टप्पा आहे, जिकडे मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी ह्या बेस्टचा वापर करतात, तिथे कुठेच बेस्टच्या बसेस धावताना बघायला स्वाती. आणि सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता या संपाला नेमकं कोणतं वळण लागतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. वेळोवेळी आपल्याकडून अशीच माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद. प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी देखील या संदर्भात अधिक तपशील देण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत. तर एकूणच आपण पाहतोय, तर थेट जाणार आहोत मोदींच्या या दौऱ्यामध्ये. आपण पाहतोय आज मोदी सोलापुरात अशा प्रकारे दाखल झाल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळते. सोलापूर दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि त्याच अनुषंगाने सोलापूरमध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. सोलापूर शहराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. मोठा पोलिसांचा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. तर एकूणच पंतप्रधानांच्या या दौऱ्यासंदर्भात तर अशीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. मात्र तुर्तास त्याआधी आपण महत्त्वाच्या बातमीकडे वळणार आहोत, ती म्हणजे बेस्टचा संप सुरू आहे. आजचा दुसरा दिवस आहे आणि त्याच संदर्भात अधिक तपशील देण्यासाठी प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, सकाळचे 10 वाजून गेलेले आहेत. निश्चितच लोकांची गर्दी असणार आहे, कर्मचाऱ्यांची गर्दी असणार आहे कामावर जाण्यासाठी. एकूणच सध्याचं काय चित्र दुसरा दिवस आज संपाचा?
स्वाती, अगदी खरं आहे. आज दुसरा दिवस बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा आहे. आज रात्री देखील कुठला तोडगा निघाला नाही आणि आज ज्या बसेस धावण्याचा दावा जो आहे शिवसेनेच्या कामगार संघटनांनी केला होता तो देखील फोल ठरताना दिसतोय. याला पर्याय म्हणून एस टी महामंडळाच्या जवळपास 20 बसेस ज्या आहेत त्या रस्त्यावर उतरवण्यात आल्या, पण त्या अत्यंत कमी या बसेस असल्यामुळे आणि मुंबईकरांची संख्या जर पाहिली तर या बसेस कुठेही उपयोगी ठरू शकत नाही अशी अवस्था आता आहे. आता मी CSTच्या समोर उभा आहे. या ठिकाणी आता तू पाहू शकतेस की किती मोठी रांग जी आहे ती कर्मचारी आपल्या कार्यालयामध्ये जाण्यासाठी आपल्या वाहनांची वाट बघतायत आणि मिळेल ते वाहन. आता इथे टॅक्सीची रांग देखील आहे आणि जे वाहन मिळेल त्या वाहनातून जवळपास हे सर्व चाकरमाने आहेत जे आपल्या निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी धावपळ करत आहेत. हे सकाळी 7 वाजेपासूनचं हे चित्र आहे आणि आता 10 वाजलेत आणि कार्यालयांमध्ये जायला जवळपास अर्धा तास उशिरा जो आहे तो या मुंबईकरांना होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वाती, अगदी प्रफुल्ल. आणि याच्या झळा नेमक्या या मुंबईकरांना कशा सोसाव्या लागत आहेत या संपाच्या, ह्या सगळ्या गर्दीवरूनच आपल्याला बघायला मिळते. वेळोवेळी अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. धन्यवाद या माहितीसाठी. आणि आता या क्षणाची मध्य रेल्वे संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून कर्जतजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत येत आहे. तर एकूणच मुंबईकडे येणारी वाहतूक जी आहे ती ठप्प झाल्याची माहिती मिळते. प्रदीप भणगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. प्रदीप, नेमकं काय कारण वाहतूक विस्कळीत होण्याचं मध्य रेल्वेची? कर्जतजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे जी सिंहगड एक्सप्रेस सुद्धा थांबल्याची माहिती मिळत आहे. आता रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जे रेल्वे रुळाला जो तडा गेलाय त्याचं दुरुस्तीचं काम चालू आहे. त्याचप्रमाणे याबाबतची अनाउन्समेंट सुद्धा स्टेशनवर होत आहे. खोपोलीवरून ज्या मुंबईला येणाऱ्या लोकल्स आहेत त्याच्यावर परिणाम झालाय. मात्र जे आपण ओव्हरऑल जर बघितलं तर मध्य रेल्वेवर फारसा याचा परिणाम नाही झालाय, कारण की कसारा असेल, बदलापूर असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, यावरून ज्या मुंबईकडे येणाऱ्या लोकल आहेत या सुरळीतपणे चालू आहेत. अच्छा प्रदीप, कधीपर्यंत ही वाहतूक सुरळीत होईल त्या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून काय माहिती? याबाबत माहिती एवढीच मिळालेली आहे की काम चालू आहे आणि लवकरच याबाबत जे आहे ही माहिती दिली जाईल असं सांगितलं. अगदी धन्यवाद प्रदीप या माहितीसाठी. तर सध्या सुरू असलेला तर आज बेस्टच्या संपाचा दुसरा दिवस आहे आणि बसेस नसल्यानं चाकरमान्यांचे पुरते हाल होत आहेत. सकाळपासूनच एकही बेस्ट बस रस्त्यावर उतरलेली नाहीये. तर आजही प्रवाशांना रिक्षा आणि टॅक्सीचा आधार घ्यावा लागतोय, पण त्यासाठी देखील रांगा लावाव्या लागतायत. आणि याच संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. बेस्ट कर्मचाऱ्यांचा आज संपाचा दुसरा दिवस आहे. शिवसेना प्रणित संघटनेने बेस्टच्या संपातून माघार जरी घेतली असली तरी कृती समितीतून मात्र माघार घेतलेली नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा संप आज सुद्धा सुरूच आहे. आपण आहोत आता कुर्ला स्टेशनवर आणि कुर्ला स्टेशनवरची सध्याची काय परिस्थिती आपण बघू शकता. आजही बेस्टचे एकही बस रस्त्यावर दिसत नाही. त्यामुळे प्रवासी आहेत ते आता कामावर जाण्यासाठी निघालेले असताना त्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय. नेहरूनगरच्या बाजूला आपण उभे आहोत. इथे हजारोच्या संख्येत रोज प्रवासी असतात. ते वाशीनाका, माहुल, त्याचबरोबर BKC या ठिकाणी जात असतात. परंतु आज एकही बस नसल्यामुळे त्यांना रिक्षाचा सहारा घ्यावा लागतो. रिक्षासाठी सुद्धा प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. एकूणच हा संप आजही सुरू असल्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांना मात्र आजही संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे जी कृती समितीचा संप जर मिटला नाही तर आज दिवसभरसुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट दुबेचा मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.